यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातली आणखीन एक मोठी बातमी एका राजकीय भूकंपाची। 6 खासदारांच्या एक्झिटच्या नंतर आता उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिलेदार सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदेंची साथ धरली आहे। एवढंच नाही तर शिंदेंनी त्यांना थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी बहाल करत एक मोठा मास्टर स्ट्रोक खेळला। मुंबईच्या राजकारणात खळबळ उडून देणाऱ्या या ऑपरेशन अहिर मागचं, ऑपरेशन वरळी मागचं नेमकं गणित काय आणि शिंदेंचं टार्गेट काय समजून घेऊया या रिपोर्टमधून। शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक धक्का। अहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी। एकनाथ शिंदेंचं मोठं धक्का तंत्र। 22 जून 2026 ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले। त्यानंतर अवघ्या 8 दिवसातच 30 जून 2026 ला ठाकरेंचे विश्वासू शिलेदार सचिन अहिर हे शिवसेनेच्या गळाला लागलेत। अवघ्या 8 दिवसांच्या कालावधीत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना 2 मोठे धक्के दिलेत। उद्धव ठाकरे राज्यात फुटीर 6 खासदारांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेत असताना इकडे एकनाथ शिंदे वरळीच्या मिशनवर होते। या मिशन अंतर्गत सचिन अहिर यांना शिंदेंनी आपल्या गोटात सामील करून घेतलंय। विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून नीलम गोरे, चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने यांची नावं चर्चेत असतानाच विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी धक्का तंत्राचा वापर केलाय आणि सचिन अहिर यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी दिली। न्यूज 18 मराठीनं सर्वात आधी ही बातमी दिली आहे। त्यांनी पण आज षटकार मारलेला आहे सचिन अहिर यांनी, कारण 6 खासदारांनी षटकार ठोकले गेल्या आठवड्यात। आता 6 मतदारसंघामध्ये काही लोक जाऊन आले, त्यांचं सचिन अहिर यांनी षटकार मारून स्वागत केलंय असं मी म्हणतो या ठिकाणी। आता पहिली प्रतिक्रिया तर येऊ दे, आता हळूहळू यायला लागलेली आहेत। कोण सांगतोय मी गट ठेव राहणार आहेत, कोण म्हणतोय की बा हे स्वार्थासाठी आलेत, कोण म्हणतो काय काय गोष्टी आहेत। पण ते वेगळ्या व्यासपीठावरती बोलता येईल, कारण ज्यावेळी आपल्याकडे लोक येतात त्यावेळी तुम्ही स्वार्थाचा विचार करत नाही, आपल्याकडे जातात तर स्वार्थासाठी विचार करतात। हे जी म्हणणारी जी ख्याती जी लोकांची ती मी बोलीन आणि वेळेवरती योग्य रीतीने योग्य उत्तर देईल। अगदी कालपर्यंत उद्धव ठाकरेंच्या पक्षात असलेल्या सचिन अहिर हे सकाळीच शिंदेंच्या शिवसेनेत आले। राजकीय वर्तुळात कुणालाही थांग पत्ता लागू न देता सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेकडून अर्ज दाखल केला। शिवसेनेमध्ये येणारी इन्कमिंग एवढी जोरात आहे, आता किती लोक येतील याचा सगळा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत। आदित्य ठाकरे वगळून इतर सर्वजण शिवसेनेमध्ये येतील असा आमचा अंदाज आहे। ही गुप्तता ठेवावी लागते ना काही गोष्टींची, अजूनही सुरू आहे। म्हणून विरोधकांना सचिन अहिर यांच्यासारखे अनपेक्षित चेहरे पक्ष प्रवेश करू शकतात। तुम्हालाही आश्चर्य वाटेल असे चेहरे आमच्या संपर्कात आहे। कधीपर्यंत हे ऑपरेशन सक्सेसफुल होईल ते आमच्या दाढीवाल्या बाबांच्या हातात आहे। सचिन अहिर हे ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारांपैकी एक आहे। 1999 ते 2014 दरम्यान 3 वेळा विधानसभा आमदार होते। सचिन अहिर आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते। सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीचे मुंबई शहराध्यक्ष होते। 2019 मध्ये राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता। सचिन अहिर 2022 पासून विधान परिषदेचे सदस्य होते। सचिन अहिर यांनी पक्ष सोडण्याचा हा निर्णय ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांसाठी धक्कादायक आहे। त्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते। बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू। हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार? म्हणजे स्वतः आमदार आहेत, जी प्रभाग समिती तिथे मी त्यांच्याच मुलीला NGOचा जे काही कोटा असतो त्याच्यातून प्रभाग समिती दिलेली आहे। भावाला आम्ही BSCची समिती दिलेली आहे। भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे। एवढं सगळं होऊन देखील BSC तर आहेच, BSCचे याच्यावर युनियनचे अध्यक्ष आहेत। मग अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन ज्या पद्धतीने शिंदेसाहेब काम करतात तो आकर्षण आहेतच ना, कोणीच नाकारत नाही। आणि हे माझ्यापुरता नाही आहे,
खाजगीत जर तुम्ही अनेक लोकप्रतिनिधीला विचारलं तर ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि मग असा नेता ज्यावेळी पुढाकार घेऊन एक जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देतो, त्यावेळी तो विचार पुढे घेऊन जाण्याची जिद्द आणि धमक ही आमच्यामध्ये आणि आम्ही कामाने दाखवून दिलेलं. आणि तुम्ही आता काय होतो, आता तो मला राजकीय आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे. काही लोकांनी जे आयुष्यात काही दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं. काही नाही, त्यांचा आता 11:30ला एक मेसेज आलेला आहे मला, बाकी याच्यावरती काही आलेलं, पण मेसेज त्यांनी टाकलेला आहे मला. मेसेज त्यांनी इंग्रजीत लिहिला आहे की हॅव टू टेक ए पॉलिटिकल डिसिजन विच इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी बट नेसेसरी फॉर माय सर्वायवल. आय डोंट हॅव एनी पॉलिटिकल बॅकग्राऊंड. माय स्ट्रेंथ इज माय वर्क. नीड युअर सपोर्ट. गुड विशेस. विल मिस डिअर फ्रेंड इन हाऊस रिगार्ड. असं लिहिलेलं आहे. आता याच्यावरती काय माहिती. सचिन अहिरांच्या या भूमिकेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल केला. आम्ही 4 किरणांचीही आस का धरावी, जे कधीच नव्हते आमचे त्यांची वाट का पाहावी, पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बैमानीचा किडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचं दुःख का करावं, अशा शब्दात संजय राऊतांनी सचिन अहिरांवर निशाणा साधलाय. असे अनेक धक्के शिवसेनेने बसवलेले आहेत, त्यामुळे हा का असा मोठा धक्का नाही. सचिन अहिर काही मास लीडर नाही. 2022 साली पडलेली शिवसेनेची उभी फूट, त्यानंतर 6 खासदारांनी सोडलेली साथ, आता सचिन अहिर सारख्या विश्वासू शिलेदारानं सोडलेली साथ, यामुळं शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी ठाकरेंना टोले लगावण्याची संधी साधून घेतली आहे. यापूर्वीच सांगितलं आहे की सचिन अहिर जाणे म्हणजे अत्यंत मोठा गंभीर धक्का आहे. आणि म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की यापेक्षा उद्धव ठाकरे त्यांना काय पाहिजे, यापेक्षा काय पाहिजे. आता फक्त आदित्य ठाकरे जायचे राहिले. काय मला वाटतं कोण राहिलंय तेच बघावं लागेल. आता इकडे सगळे धक्क्यावर धक्केच आहे त्यांना. त्यांच्याकडे राहिला आम्ही सांगतो, वारंवार सांगतो, आपल्याला कोणी आमदार तयार नाही, खासदारही तयार नाहीत. काही दिवसांनी बघा महापालिकेतले नगरसेवक सुद्धा अशा पद्धतीने बाहेर पडतील. मुळामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आणि त्यांच्या घरातल्या लोकांचा जो मूळ स्वभाव आहे ना, त्याच्यामुळे हे एक एक पडझड होते. हे काही लहान लोक नाही आहेत जे जात आहेत. त्या प्रत्येकाला माहिती आहे की त्यांना ज्या पद्धतीने त्यांच्या पक्षात मातोश्रीमध्ये आजच्या काळात वागवलं जातं, अरे जो बाळासाहेबांचा झाला नाही तो ह्या आमदारांचा, खासदारांचा आणि शिवसेनेच्या सहकाऱ्यांचं काय होणार राहणार उभाटाच्या. अधिवेशनापूर्वी ठाकरेंच्या पक्षाच्या 3 आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यात सचिन अहिर यांचा समावेश होता. सचिन अहिर यांनी मंत्रीपद आणि उपसभापती पदाची अट ठेवली होती. उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरे करत असतानाच 26 जूनलाच सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत व्यक्तिगत भेट घेतली होती आणि तिथंच सगळं काही ठरलं. की खरं तर कोळशातून ज्यावेळी एक हिरेची चमक दिसते आणि त्यावेळी ते हिरा जवळ करण्याची संधी येते, त्यातूनच विश्व घडवण्याचं काम आपण ज्यावेळी करत असतो, त्यावेळी आदरणीय शिंदेसाहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक उपसभापती या पदावरती मान देऊन, बहुमान देऊन, मला वाटते तळागाळातला कार्यकर्ता देखील या पदापर्यंत जाऊ शकतो हे दाखवून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडत असतानाच सचिन अहिर यांनी ठाकरेंच्या पक्षातील सर्व पदाचा राजीनामा दिलाय. मुंबई हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. शिवसेना फुटीनंतरही मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 आमदार निवडून आले होते. अशातच मुंबईत सचिन अहिरांनी शिंदेंची कास धरल्यामुळे ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय. उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.